खऱ्यात विठू माऊलींचं हे देखणं रूप आपण बघतोय आणि ही विठ्ठलाची महापूजा आता सुरू होतीये। ही शासकीय महापूजा याला एक विशेष महत्त्व आहे। राज्याचे प्रथम नागरिक सपत्नीक या दिवशी विठ्ठलाची महापूजा करतात आणि त्यांच्या सोबत राज्यातून आलेलं एक मानाचं दाम्पत्य असतं, ज्यांना या महापूजेचा मान मिळालेला असतो मुख्यमंत्र्यांसोबत। यंदा धाराशिव मधलं माने दाम्पत्य हे गेली 20 वर्ष अविरत वारी करतायत, त्यांना तो मान मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि माने दाम्पत्य यांच्या हस्ते विठ्ठलाची ही शासकीय महापूजा आता संपन्न होतीये। त्यासाठी संकल्प सोडल्यानंतर हे सर्वजण आता गाभाऱ्यात दाखल झालेत आणि आता या महापूजेला सुरुवात झाली आहे। पहाटेचे आता 2:30 वाजतायत। विठ्ठलाची ही शासकीय महापूजा आपण TV9 मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलासाठी आणि रुक्मिणी मातेसाठी खास पोशाख आपण गेले 4 दिवसापासून बघतोय। जी काही तयारी सुरू आहे याच आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलासाठी खास पोशाख, आधी विधिवत महापूजा, अभिषेक आणि त्यानंतर हा पोशाख, पारंपरिक दागिने विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला धारण केले जातात किंवा घातले जातात। ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही शासकीय महापूजेची प्रक्रिया, ही अनेक जण टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा मग तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून ज्या काही स्क्रीन्स लावलेल्या असतात, ही पूजा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला बघायला मिळते। तिथे लावलेल्या स्क्रीन्सच्या माध्यमातून आता आपण अतिशय बघण्यासारखी अशी ही पूजा आणि त्यासाठीच TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा हे थेट प्रक्षेपण पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरातनं थेट आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असलेल्या शासकीय महापूजेचं। बरोबर आता 2:30 वाजत आलेत पहाटेचे। विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली आहे। चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणं ही वारकऱ्यांची वारीमधली महत्त्वाची ही परंपरा। श्रद्धा, समता, बंधुता, सेवा, शिस्त आणि अखंड हरिनामाचा गजर करत हे वारकरी पायी वारी करत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपुरात पोहोचलेत। पंढरपूरची वारी ही जगातल्या सर्वात अनोख्या अशा आध्यात्मिक यात्रांपैकी एक मानली जाते। विठ्ठलाचं हे रूप काही वेळातच आपल्याला हे सजलेलं दिसणार आहे। त्याआधी अभिषेक आणि पहाटे 2:30 वाजता नित्यनेमानं सुरू होणारी आषाढी एकादशीची ही महापूजा, शासकीय महापूजा ही आपण थेट बघतोय। पंढरीची वारी करी वारकरी, उन्हा पावसाची चिंता कोण करी, असं म्हणत कशाची तमा न बाळगता वारकरी जे पंढरपुरात आलेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे हे गेल्या 20 वर्षांपासून वारी करणारे माने दाम्पत्य हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेसाठी आहेत। इतक्या वर्षांची केलेली वारी आणि अविरत जपलेली ही परंपरा, त्याचं हे फळच म्हणावं लागेल। महाराष्ट्र राज्य आणि त्याची व्याख्या करताना वारीला किंवा संतांना वगळून व्याख्याच करता येणार नाही। आषाढी एकादशी आणि त्या आधीची ही वारी ही खूप जुनी परंपरा। सर्व पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपुरात येतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं की पुन्हा माघारी फिरतात।
धाराशिवचं माने दाम्पत्य हे देखील असेच गेल्या 20 वर्षांपासून वारी करणारे ते देखील विठ्ठलाच्या या महापूजेमध्ये सहभागी आहेत मुख्यमंत्र्यांसोबत. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पांडुरंग आणि याच पांडुरंगाची सेवा करत असताना वारकऱ्यांच्या आयुष्यातला हा अत्युच्च क्षण म्हणावा लागेल, जेव्हा पायी वारी करून हे वारकरी पोहोचतात पंढरपुरात आणि जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होतं त्यावेळेला भरून पावलो अशीच त्यांची भावना असते. गेल्या काही दिवसांपासून 24 तास विठ्ठलाचं दर्शन हे भाविकांसाठी खुलंय. 10-10 तास रांगेमध्ये उभं राहून वारकरी आणि इतर महाराष्ट्रातून आलेले हे भाविक विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. शर्करा ही शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच सर्व वारकऱ्यांना दर्शनासाठी पुन्हा एकदा हे मंदिर खुलं होईल आणि हे दर्शन घेऊन पुन्हा आपापल्या मार्गानं माघारी फिरायला हे मोकळे. विठ्ठलाच्या मूर्तीला दुधानं हा अभिषेक आपण बघतोय, पंचामृतानं अभिषेक. दूध, साखर, दही, मध, तूप या पंचामृतानं अभिषेक विठ्ठलाच्या या मूर्तीला केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवचं माने दाम्पत्य शासकीय महापूजेसाठी विठ्ठलाच्या आपण बघतोय गाभाऱ्यातनं ही थेट दृश्य विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची. ही महापूजा संपन्न होत असताना अनेक ठिकाणी स्क्रीन्सच्या माध्यमातून त्याचा आनंद हे सर्व वारकरी भाविक भक्त घेत असतात. आपण देखील TV9 मराठीच्या माध्यमातून ही थेट दृश्य पाहतोय. जे पंढरपूर पर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही थेट दृश्य पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यातून. आषाढी एकादशीचा हा उत्साह संपूर्ण राज्यातल्या विठ्ठल मंदिरात आपण बघतोय. काही वेळापासून काही ठिकाणी रात्री 12 वाजता महापूजेची परंपरा, त्यानंतर विठ्ठल भक्तांसाठी हे मंदिर खुलं होतं आणि त्यानंतर पंढरपुरातली ही जी काही शासकीय महापूजा आहे ती मात्र पहाटे 2:30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. आधी संकल्प आणि त्यानंतर या महापूजेला सुरुवात झालेली आपण बघितली. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचं हे जिवंत दर्शन. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत आषाढीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊन माघारी फिरायचं म्हणजे वर्षभराची ही वारी संपन्न झाली, भरून पावलो अशी ही भावना असते सर्व वारकऱ्यांची. लाखो पावलं असतात पण दिशा मात्र त्यांची एकच असते, ती म्हणजे पंढरपूर. ही फक्त वारी नाही तर भक्तीची शेकडो वर्षांपासूनची चालत आलेली ही परंपरा आहे. प्रत्येक पावलागणिक विठ्ठल नामाचा नुसता गजर असतो. समतेचा, एकतेचा हा उत्सव म्हणजेच ही वारी. विठ्ठल भेटीची ओढ ही प्रत्येक चेहऱ्यावरती दिसते. चरणस्पर्श दर्शन किंवा मग मुखदर्शन किंवा मग कळसाचं दर्शन, नामदेव पायरी जवळ दर्शन घेऊनच अनेक वारकरी माघारी फिरतात. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात विठ्ठल मंदिरात 24 तास हे दर्शन सुरू आहे. VIP दर्शन बंद, कोणी VIP नाही, काही नाही.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना अखंड 24 तास हे दर्शन सतत सुरू आहे. ही महापूजा संपन्न झाल्यानंतर देखील लगेचच दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तत्पूर्वी ही सगळी दृश्य आपण थेट बघतोय TV9 मराठीवरती. TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी याची देही याची डोळा, आषाढी एकादशीची, विठुरायाची ही शासकीय महापूजा. वारीत चालत असताना प्रत्येक पाऊल हे भक्तीचं, प्रत्येक श्वास हा फक्त आणि फक्त विठ्ठलाचा. जिथे नाम आहे तिथे समाधान आहे. वारी म्हणजे भक्तीचा हा अखंड प्रवाह. हा प्रवाह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेनं येऊन थांबतो. विठ्ठलाच्या भेटीची ही ओढच वारकऱ्यांची खरी